आज बनवते कांदा लसूण विरहित अळूचं फतफदं। यासाठी 7 ते 8 अळूची पानं घेतली होती। भाजीचं जे अळू असतं त्याची पानं आणि देठं घेतली होती। आता ती स्वच्छ कशी करायची, बारीक कशी चिरायची याची डिटेल माहिती मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे। ते तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की बघून घ्या। इथे मी 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी शेंगदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले। यामध्ये मी मका देखील घालणार आहे, त्यामुळे मका स्वच्छ धुवून त्याचे गोल अशा पातळ चकत्या करून घेतल्या। आता चण्याची डाळ आणि अळू मी एकत्र शिजवला आणि मका आणि शेंगदाणे वेगळे शिजवले। छान असं हे घोटून घेतलं अळू आणि मका इथे तुम्ही बघू शकता शिजवून घेतला आहे। फोडणीसाठी कढईमध्ये घेतला आहे तेल, जिरे आणि मोहरीची फोडणी केली। 3 जास्त तिखट मिरच्या घातल्या यामध्ये उभ्या चिरून आणि हिंग घातला। फोडणी खूप खमंग करायची, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। फोडणी छान तडतडली की त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि त्यानंतर जे शिजलेलं अळू होतं ते लगेचच घालायचं, नाहीतर आपलं लाल तिखट जळू शकतं। आता हे शिजलेलं घोटलेलं अळू यामध्ये घातलं, फोडणीमध्ये छान असं एकजीव करून घेतलं। शिजवलेले शेंगदाणे घातले, त्यानंतर मक्याचे जे काप केले होते ते घातले शिजवलेले। आणि मका ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। छान असं एकजीव करून घेतलं मका घातल्यानंतर। आता यामध्ये मी चिंचेचा कोळ घालणार आहे। चिंच मी 5 मिनिटं अर्धा तास आधी भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि त्याचा छान असा कोळ काढून घेतला। आता हा कोळ एकत्र घालायचा नाही आहे, थोडा थोडा घालायचा, नाहीतर भाजी एकदम आंबट होऊ शकते। तुम्हाला आंबट जितकं हवं असेल त्यानुसार या कोळाचं प्रमाण कमी जास्त करायचं। चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे। ओलं खोबरं नक्की घाला, त्यामुळे भाजीला चव छान येते। भरपूर असं ओलं खोबरं घालून मस्त असं हे एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये मी घालणार आहे डाळीचं पीठ, म्हणजे आपलं बेसन असतं ना, ते 1 चमचा बेसन घेतलं, पाण्यामध्ये थोडं मिक्स करून ते यामध्ये घातलं। यामुळे भाजीला छान असा एकसंधपणा येतो, भाजी छान मिळून येते। इथे अर्धा चमचा गूळ घातला आहे आंबट गोड चवीसाठी, तुम्हाला नको असेल तुम्ही स्किप करू शकता। आता हे सगळं घातल्यानंतर मस्त असं झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची। सगळे पदार्थ ऑलरेडी शिजलेले आहेत, पण खूप अशी छान मस्त उकळी आली ना की भाजीला चव खूप छान येते। इथे मला मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटलं, म्हणून मी वरून थोडंसं मीठ घालून पुन्हा एक वाफ काढून घेतली आणि मस्त असं अळूचं फतफदं खाण्यासाठी तयार आहे। भाकरी बरोबर, भाताबरोबर अगदी अप्रतिम लागतं आणि कांदा लसूण न घालता अतिशय छान चव येते याला। आणि मी आधी जो व्हिडिओ शेअर केला होता अळूच्या भाजीचा, तो पण तुम्ही नक्की बघा, त्या पद्धतीने सुद्धा करून बघा आणि कशी वाटली मला रेसिपी नक्की सांगा। दोन्ही रेसिपीबद्दल मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू।